मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जूनचे 24 दिवस उलटलेत, मात्र परभणी जिल्ह्यात पावसानं अद्यापही जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याची स्थिती आहे। खरं तर सातत्यानं ढगाळ वातावरण आहे, मात्र अद्यापर्यंत पाऊस या ठिकाणी दाखल झाला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यातून मोठी चिंता खरं तर व्यक्त केली जाते। परभणी जिल्ह्यात साधारण 5.5 लाख हेक्टर इतका क्षेत्र आहे ज्याच्यावर लागवड दरवर्षी केली जाते। मात्र यावेळी 24 जून उलटला तरी साधारणपणे 10 ते 15% क्षेत्रावरती पेरणी झालेली आपण या ठिकाणी पाहतोय। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं शेतकऱ्यांना घाई न करण्याचं आवाहन केलं होतं आणि खरं तर जूनच्या सुरुवातीला काही प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर 10 ते 15% शेतकऱ्यांनी जिल्ह्याभरामध्ये पेरणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीनची लागवड झालेली आहे, सोयाबीनची पेरणी झालेली आहे, तर कापसाची लागवड या ठिकाणी झालेली आहे। मक्का असू देत नाही तर इतर खरीप पेरण्या खरं तर मोठ्या प्रमाणावर खोळंबलेल्या आहे। ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीच्या पावसाच्या भरोश्यावरती पेरणी केलेली आहे त्यांच्यावरही आता दुबार पेरणीचं खरं तर संकट ओढवलं आहे। खरं तर जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर चांगल्या प्रकारे पावसाची अपेक्षा होती, मात्र 24 जून उलटला तरी परभणीकडं वरून राज्यानं पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळं शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तेही अडचणीत आहे आणि साधारण 80 ते 85% शेतकरी अद्यापही पेरणी त्यांची झालेली नाही। आभाळाकडे त्यांच्या नजरा खरं तर लागून राहिलेल्या आहे। मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झाला होता आणि त्यानंतर जूनच्या सुरुवातीलाही काही प्रमाणावर पाऊस झाला होता, मात्र ज्यावेळी शेतकऱ्यांना सक्तीची पाण्याची गरज आहे त्यावेळेस वरून राज्यानं पाठ फिरवली आहे। त्यामुळं शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे। साधारण 5.5 लाख हेक्टर इतका क्षेत्र आहे परभणीत ज्याच्यावर पीक लावले जाते, मात्र 24 जून उलटला आणि पाऊस आला नाही आणि त्यामुळं कुठेतरी पेरणी सध्या खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।